The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। शुभानुपस्सिंह विहरन्तं इन्द्रियेषु असंवुतं भोजनं हि अमृतं मन्युं कुसितं हीनवीर्यं तं वेपसहति मारो वातो रुक्षं वदुबलम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी परभणी शहरातील राहुल नगर येथील आयुष्यमती छोटीशी बालिका सौम्या शीतल धम्मपाल वाहवळे पालमकर ह्या बालिकेच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तिच्या परिवाराच्या वतीने आणि संपूर्ण नातेवाईकांच्या वतीने आज रोजी इथे पूजनीय भिक्खू संघास बोलावून भोजन आदी दान देऊन धम्मदेसनेचे आयोजन केलेले आहे। तेव्हा या धम्मदेसनेसाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले आहे, असे आमचे धम्मबंधू ज्ञान सत्यशोधक या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो, तद्वतच पूजनीय भिक्खू धम्मधरजी थेरो, संपूर्ण वावळे परिवार, पालमकर परिवार, आमच्या भगिनी सोनसाळे ताई, वैशालीताई सोनसाळे, आंबेजोगाईच्या ताई आणि सर्वच आपल्या राहुलनगर परभणी येथील श्रद्धावान उपासक उपासिका, नांदेड येथून आलेले श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बघा, आज सौम्याचा जन्मदिवस आहे। सर्वप्रथम आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये तिला आशीर्वाद द्यावेत आणि संपूर्ण पालमकर वावळे परिवाराच्या साठी सुद्धा साधुकार व्यक्त करावा। त्यांनी तुम्हाला ही सुंदर अशी सुवर्ण संधी धम्मदेसनेची उपलब्ध करून दिली, तेव्हा त्यांच्याही हित सुखाकरिता आपण साधुकार द्यावेत। परभणीमध्ये आम्ही अधूनमधून येत आहोत, श्रद्धावान उपासक आहेत, आम्हाला बोलावतात। तर आज बघा, खरं तर वेळ नाही आहे, तर मी आता जी गाथा म्हणालो बघा, धम्मपदातील गाथा आहे, भगवंताचं वचन आहे।
तुम्हाला भिक्षूंकडून जे काही शिकवल्या जाते, सांगितल्या जाते, किंवा तुम्ही जे काही वाचन वगैरे करता, ती सगळी बुद्धाची वाणी कल्याणकारी आहे. भगवंताने दोन प्रकारे उपदेश केलेले आहेत. दोन प्रकारे म्हणजे की काय करू नये हेही सांगितलं आहे आणि काय करावं तेही सांगितलं आहे. म्हणजे अगोदर आपल्याला जाणीव करून दिली की हे करू नका. जसं तुम्ही वंदनेमध्ये सब्ब पाप सहकरणं म्हणता का नाही, तर त्याच्यात प्रथमतः काय शिकवलं, काय सांगितलं भगवंताने की सब्ब पापस अकरणं. अगोदर सांगितलं की पापकर्म, सर्व प्रकारचे पापकर्म करू नका, म्हणजे कोणतेही पापकर्म करू नका. त्यानंतर सांगितलं की कुशलस्स उपसंपदा, म्हणजे कुशल कर्माचा संचय करा. कुशल कर्म म्हणजे तुम्ही त्याचा संचय करा, करत राहा. आणि त्यासाठी म्हणून म्हणजे पापापासून विरत राहण्यासाठी, कुशलाच्या मार्गावरती चालण्यासाठी, कुशल संपादन करण्यासाठी काय करावं लागेल, तर भगवान म्हणाले सचित्त परियोदपनं, तुमच्या स्वतःच्या चित्ताला तुम्हाला परिशुद्ध निर्मळ करावं लागेल. तीच व्यक्ती पापकर्मापासून विरत राहू शकते, अलिप्त राहू शकते. अर्थात तीच व्यक्ती शील पालन करू शकते, तीच व्यक्ती संयमाने जीवन जगू शकते की ज्यांचं मन निर्मळ आहे. ज्यांचं मन निर्मळ आहे ते पापकर्म करतील काय? करतील का? बापा तुम्ही काहीच म्हणत नाही, म्हणजे काय समजावं आम्ही? काहीतरी म्हणा. विचारल्यावर भूक जास्त लागली नाही ना? लागली तर लागली, काय हरकत नाही. 2 घास जास्त जातील यांचे. स्वयंपाक फार जास्त बनवला आहे, पण आता हे आम्हाला बोलवलं तर ते म्हणे बा मी बोलत नाही. ते म्हणे बोला, तर थोडंसंच बोलतो, अजून तिकडे जायचं पुन्हा गाडीत बसायचं आहे. तर भगवंताने सांगितलं की मन निर्मळ ज्यांचं असेल तर त्यांच्यामध्ये अवगुण नसतात. बरोबर की नाही? मन निर्मळ असेल तर अवगुण नसतात, आणि अवगुण नसतील, मन निर्मळ असेल तर ते लोक संयमाने राहतात. मग वाणीवर पण संयम असतो, त्यांच्या मनावर संयम असतो आणि शरीरावर संयम असतो. आणि ज्यांच्या मनावर, वाणीवर आणि शरीरावर संयम आहे त्यांच्याकडून अकुशल कर्म घडतील का? दुराचार करतील का? कुणाला उद्धटपणे बोलतील का? उद्धटपणे वागतील का? रौद्र रूप धारण करतील का? धक्क्याला बुक्की मारतील का? चुगली करतील का? हिंसा करतील का? पुटपुट पुटपुट करतील का शाप देण्यासाठी? करू शकत नाही. का? तर मन निर्मळ आहे. तर भगवंताने सांगितलं की जीवन जगत असताना तुम्ही गृहस्थ असाल, भिक्षू असाल किंवा अजून कोण असाल, कोणत्याही जाती धर्माचे का असाल, कोणत्याही परंपरेला मानणारे जरी असाल, जर तुम्हाला आनंदाने सुखाने जीवन जगायचं आहे तर तुमचं मन निर्मळ ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जसे तुम्ही पाणी भरण्यासाठी भांडे घासून तयार करता, जेवणं करायचे आणि प्लेट घ्यायच्या, चमच घ्यायचा आहे, तर काय करता? पाल हिंडली तर हिंडली, आणा तिथचे भांडे, धूळ बसली तर बसली, आणा तिथच्या प्लेट्स आणि ठेवा समोरून, त्याच्यातच खाऊ. असं करता का तुम्ही? आपल्याच घरातले भांडे आपणच घासलेले जरी असले तरी जेव्हा जेवायला बसायचं आहे तेव्हा तुम्ही त्याला साफ करता, धुवून घेता का नाही? आपलेच हात पण 3-3दा धुतो का नाही आपण? काही म्हणतच नाही. काय धुत नाही का बाबा? धुत राहा, हात स्वच्छ राहायला पाहिजे. फक्त शरीर स्वच्छ नाही ठेवायचं, तर सगळं आपले हात पाय स्वच्छ असायला पाहिजे. हात आपले बऱ्याच ठिकाणी वापरतो आपण, डोळ्याला लावतो, तोंडाला लावतो, दाताला, नाकाला, कानाला, कुठे कुठे लावतो का नाही? तर हात खरंच स्वच्छ असायला पाहिजे. प्रत्येक वेळेस पाणी पिताना देखील हात स्वच्छच धुवायला पाहिजे. तर मी हे यासाठी म्हणून सांगतो आहे की भगवान बुद्ध म्हणाले बघा की दुराचारी, असंयमी व्यक्ती जे असतात ना, त्यांना त्यांचे स्वतःचेच अवगुण संपवतात. आपल्याला कोण संपवते माहिती आहे? आपल्याला कोण उद्ध्वस्त करते माहिती आहे? आपल्याला कोण दुःखी करते माहिती आहे? कोण परेशान करते माहिती आहे? कोण आपली BP हाय करते माहिती आहे का तुम्हाला? BP कोण हाय करते माहिती आहे का तुम्हाला? हायपर टेन्शन कोण आणून देते आपल्याला माहिती आहे का? माहीत नाही. बाबा आपलेच अवगुण आपला हायपर टेन्शन वाढवतात, आपलेच अवगुण आपला BP वाढवतात. लय राग येते, म्हणतात बाबा त्यांच्यासमोर काय बोलू नका, त्यांच्यासमोर काय करू नका, BP हाय झाला तर काय करावं म्हणतात लोक. म्हणतात का नाही? का? तर ते कंट्रोलच्या बाहेर असतात ना लोक. भगवान बुद्धांनी सांगितलं कंट्रोलमध्ये राहा. तर बघा या गाथेत भगवान बुद्ध म्हणतात की जे लोक दुःखाला सुख मानतात. आता दुःख कशाला म्हटलं भगवंतानं? की समजा लोक धन आलं, संपत्ती आली की नाचतात. बरोबर का नाही? आता जन्मदिवस आलाय तर भगवान बुद्ध म्हणाले, जसं आता जन्मदिवस हॅपी बर्थडे म्हणतो आपण,
हकीकतमध्ये जर पाहिलं भगवंताच्या उपदेशानुसार तर भगवंतानं 12 प्रकारचे दुःख सांगितले बघा. तुम्ही ऐकले असतील आमच्याकडून बऱ्याचदा. भगवान म्हणाले जातीपी दुःखा, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, मरणंपी दुःखा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहे, जन्म होणे दुःखदायी आहे, म्हातारपण दुःखदायी आहे नाही का, जर्जर होणे दुःखदायी आहे, व्याधी होणे आजारपण होणे दुःखदायी आहे, मरण दुःखदायी आहे, बरोबर की नाही. आता जन्म होणे दुःखदायी कसं आहे हे जर तुम्ही विचारलं तर तुमच्यात बसलेल्या सगळ्यांनाच मी जर विचारलं की बा तुम्ही ज्या पोराला झाल्यानंतर म्हणजे पोरगा जन्माला आल्यानंतर त्याच्या वजनाच्या भारोभार साखर वाटली असेल तर कोण मिठाई वाटप केली असेल. आता तुमची फ्रिक्वेन्सी, तुमचा कॅमेरा तुमचं फिरवा तुम्ही अगोदर रिव्हर्समध्ये की ज्यांना मुलगा झाला होता आणि खरंच वजनाच्या 2.5 किलोचा झाला म्हणते. साऱ्या परभणीला सांगितलं असेल तुम्ही 2.5 किलोचा पोरगा झाला, हो सांगितलं असेल का नाही. कोणाचा 3 किलोचा तर कोणाचा किती किलोचा आता काय माहिती, बरोबर की नाही. त्याच्या वजनाच्या भारावर पेढे वाटले की नाही. समजा तोच पोरगा मोठा झालाय, अपवाद वगळता त्याचं थाटामाटात लॉनवर लग्न लावून दिलंय. देता का नाही लग्न लावून. सर्वात जास्त खर्च तर त्याच्यावरच करता तुम्ही. कशावर करता. लग्नात. एकदाच होते म्हणते, बार-बारदा होत नाही. लयच आनंद असा, 1 असो की 2 असो का 3 असो का किती असो, लॉनवर लग्न केलं म्हणते, लय मोठं लग्न लावलं म्हणते. 6 महिने लग्नाला पोराच्या झाले, 1 वर्षभर झालंय तर त्याच मायला विचाराव, त्याच बाबाला विचाराव की कसं काय, काय म्हणते पोरगा, सूनबाई काय म्हणते. जे तोंड फाडून सांगितलेले असते आमच्या सुनासारखी कोणती सून नाही, सोयरिकीच्या वेळेला आमच्या पोरासारखा कोणता पोरगा नाही. आता हे सांगितलेलं असते की नाही, तुम्ही सांगितलं असते की नाही. आणि लग्न झाल्यावर समजा तुम्ही नाही बाबा, तुमचे तर लय चांगले, पण यदा कदाचित गोष्ट जेव्हा बिघडलेली असेल तेव्हा नाव काढल्या बरोबर डोळ्यात अश्रू येतात का नाही. हा क्या से क्या बन गए म्हणते, होते का नाही. घर घर की कहाणी आहे का नाही. तर भगवंताने या अर्थाने सांगितलं की जे लोक दुःखाला सुख समजतात, दुःखाला सुख समजतात. आता ज्यांना पैसा खूप खूप येऊ दे, ह्याची मान मोडू दे, त्याची मान मोडू दे, कोणाला काही त्रास होऊ दे, पण माझे खिसे भरू दे, माझं घर भरू दे, असं ज्यांना वाटते समजा, आणि त्यातून जे पैसे कमवतात आता त्यांना त्याचा आनंद होते की दुःख होते. आनंदच होते ना, पैसा येते तर. तर भगवंताने या अर्थाने म्हटलं की जे लोक दुःखाला सुख मानतात, या अर्थाने. आता ते दुःख आहे ना, आहे का नाही. दुःख दुःखच आहे, पण केव्हा कळते, जेव्हा गतिरोधक लागते तेव्हा कळते. जेव्हा ब्रेकर येते ना तेव्हा कळते, अरे गड्या काही गणित काहीतरी चुकलं म्हणते आपलं. पण वेळ निघून गेलेली असते तोपर्यंत. पाप कर्माचा परिणाम जेव्हा भोगायला मिळते आपल्याला, हे पहा, हिंसा करताना काही वाटत नाही लोकांना, काही काही चोरी करताना काही वाटत नाही लोकांना, काही काही व्याभिचार करताना, बलात्कार करताना काही वाटत नाही लोकांना, काही काही खोटं बोलताना काही वाटत नाही लोकांना, काही काही निंदा करताना काही वाटत नाही लोकांना, काही काही कठोर बोलताना, शिव्या देताना काही वाटत नाही लोकांना, व्यर्थ बडबड करताना काही वाटत नाही, दारू पिताना पाजवताना काही वाटत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीचे परिणाम जेव्हा भोगायला लागतात तेव्हा मात्र पळता भुई कमी पडते आणि तेव्हा पश्चाताप होतो. पश्चातापाचे अश्रू असतात, कारण या 5 नियमांच्या, 5 शिलांच्या, 8 शिलांच्या विरोधात जो कोणी वागेल तर आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा अशी वेळ येते की तिथे आपले सगळे मार्ग बंद होतात. होतात ना, बिलकुल होतात. तर भगवान बुद्ध म्हणाले की जे लोक हे सगळं करतात सर्रासपणे तर त्यांना काय होते, आनंदच वाटते. नाही नाही काही पाप नसते, काही पुण्य नसते, काही होत नाही, काही होत नाही म्हणतात. आणि जेव्हा पापाचा परिणाम भोगायला लागतो तेव्हा फार दुःख, त्रास, परेशानी होते. म्हणून भगवान म्हणाले, पहिली गोष्ट तर या गाथेचा मी थोडक्यात अर्थ सांगणार आहे, वेळ कमी असल्या कारणाने. भगवान म्हणाले, बघा कोणते अवगुण आपल्याला संपवतात, कोणते अवगुण आपल्याला दुःख देतात, कोणते अवगुण आपल्याला परेशान करतात आपल्यातच असलेले. तर त्यातला हा एक पहिला अवगुण आहे की जे लोक दुःखाला सुख समजून पाप कर्मामध्ये रत राहतात, रममान राहतात. म्हणजे पापालाच पुण्य समजणारे लोक आहेत ना, नाहीत का, आहेत. तर बघा, दुःखाला सुख समजणारे जे लोक आहेत, ज्यांचा इंद्रियांवरती संयम नाही, इंद्रियांवरती संयम नाही.
कानावर संयम नाही, डोळ्यांवर संयम नाही, नाकावर संयम नाही, जिभेवर संयम नाही, स्पर्श आपण जे करतो त्याच्यावरती संयम नाही, अर्थात काया वाचा मनावर ज्यांचा संयम नाही, असे जे लोक आहेत तर ते दुःखीच होतात का नाही? बिलकुल दुःखी होतात. भगवान बुद्ध म्हणाले की जसं आता तुम्ही बसलेले आहात, आता भंतेजींनी सांगितलं त्यानुसारच जर कोणाचं भाकरीतच मन असेल, समजा आता काय एवढे जण बसले म्हणजे काय खरंच बसले असं म्हणता का? आम्ही पाहतो ना आता तुमच्याकडे, तुम्ही तर आमच्याकडे पाहू लागले, तुमचे तर 2-2 डोळे, म्हणजे तुमचे तर आहे 2-2 डोळे आमच्याकडे पाहता, आम्ही तर अनेक लोकांना पाहत आहे. तर सगळ्यांनाच पाहताना बघा काही आता सगळेच नाही, तुम्ही प्रसन्नच आहे, पण एखादं कोणीतरी असं रुंगून बसले पहा. आता बिचाऱ्याने खरंच जेवलेच नसतील, नाश्ताही केला नसेल, पण भगवान म्हणाले की श्रद्धा जर असेल, धार्मिक भाव असेल, तर ना भूक काही करू शकते, ना ऊन काही करू शकते, ना थंडी काही करू शकते, ना पाऊस काही करू शकते. त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगेल, सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी त्या बोधिवृक्षाखाली पूर्वाभिमुख होऊन बसले, तेव्हा किती वर्ष उपाशी राहिलेले होते ते? किती वर्ष? 6 वर्षांची खडतर तपश्चर्या केली होती. बाबासाहेबांनी 1956ला आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली, बरोबर, स्वतः घेतली. तोपर्यंत कितीतरी आजाराने ग्रस्त होते ते. डायबिटीज होता, शुगर होता बाबासाहेबांना, मणक्याचा प्रॉब्लेम होता बाबासाहेबांना, गुडघा फ्रॅक्चर झाला होता, काठी घेऊन होते की नाही? तुम्ही धर्मांतराचे फोटो वगैरे पाहिले तर बघा, आता विजयादशमी आहे 24 तारखेला, तुम्ही धर्मांतराचे फोटोज पाहिले तर तिथे काठी घेऊन आहेत बाबासाहेब. स्टेजवरती चढता येत नव्हतं, नानकचंद रत्तू आणि काही बॉडीगार्डनं बाबासाहेबांना वरती चढवलं होतं की नाही? पण श्रद्धा असल्यामुळे किती उत्साह होता. आपल्यासारखे एखादी असते आजारी वगैरे, किंवा आजाराला महत्त्व देणारे, भाकरीला महत्त्व देणारे, अरे काय द्यायची दीक्षा, जाऊ दे ना बाप्पा, मी एकटाच घेतो दीक्षा इथल्या घरच्या घरी, मुंबईला किंवा दिल्लीला, आणि जाऊ दे तिकडे कोणीतरी देईल दीक्षा. पण श्रद्धा असेल जिथे, तिथे उत्साह असतो. धार्मिकता जिथे असेल तिथे उत्साह असतो. तिथे चांगलं काय काय आहे ते ग्रहण करायचं. आता हे नांदेडून आले काही उपासक, लोणे साहेब आणि दवणे वगैरे कोणीतरी नांदेडून आले. भंतेजी तुम्ही येणारे स्टेटस बघून. आता हे परभणीतले तुमच्या मस्के साहेब वगैरे त्यांचा पूर्ण ग्रुप जे काही आहे ते कुठून आले, त्या भोस्याहून आले, परभणीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून. आता इथे पण काही लोक, तिकडे पण काही लोक, वेटिंगवरच लोक. स्टेटस ठेवलं की फोन सुरू, भंतेजी कधी येणार आहे, आमच्याकडे येता का? आता भंतेजीने सांगितलं बघा, रस्त्याने येता तर जत्राच होती. भंतेजी 2 मिनिटासाठी खालीच उतरा. आम्ही खाली उतरलो नाही बघा, तुमच्या माहितीसाठी खरंच सांगतो. ते म्हणे एक फोटो तर काढू द्या भंतेजी आमच्या आठवणीसाठी. मी म्हटलं बिलकुल नाही, फोनवर फोन सुरू आहे. त्यांना दाखवले बघा, ताईचा फोन सुरूच आहे, धम्मपालचा फोन सुरूच आहे. त्याच्यामुळे तर उत्साह आहे, हा जो काही आहे तो उत्साह आहे, श्रद्धेचा उत्साह. तर म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की ज्यांच्या इंद्रियावरती संयम ज्यांच्या नाही, आणि जे दुःखामध्ये सुख शोधतात, मी जो सांगितलं त्या अर्थाने, त्यानंतर भोजनामध्ये जे मात्रा जाणत नाहीत. तिसरी गोष्ट कोणती सांगितली? भोजनामध्ये मात्रा न जाणणारे. मात्रा समजते का तुम्हाला? मात्रा म्हणजे बा प्रमाण. गोळ्याच्या औषधांवरती लिहिलेलं असते बघा, मात्रा किती घ्यायची ते. मात्रा म्हणजे प्रमाण. तर सिरप दिलेला असेल तर त्याला झाकण असते, त्या झाकणवरती लिहिलेलं असते ml काहीतरी, किती घ्यायचं ते प्रमाण. तर भगवंतानं भोजनाचं पण प्रमाण सांगितलं. किती खायचंय, काय खायचंय, कसं खायचंय आणि केव्हा खायचंय. किती गोष्टी झाल्या? 4 गोष्टी झाल्या. ह्या 4 गोष्टी ज्यांना समजतात तर समजून घ्यायचं की ते भोजनात मात्रा जाणणारे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की भगवंतानं उपाशी राहायला शिकवलं नाही, आणि असा अर्थ नाही की बाब आपलंच आहे तर किती खात राहा आणि आजारी पडा, असंही नाही सांगितलं भगवंतानं. म्हणून काय म्हणाले, ज्यांची भोजनामध्ये मात्रा जाणत नाहीत, ही तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट सांगितली, ज्यांच्यामध्ये आळस भरला ठासून. बापा काहीमध्ये लयच आळस ठासून भरलेला असते बघा. आम्ही कालच नागपुरात कालच एका ठिकाणी आम्ही होतो, तर चर्चा सुरू, अशी खुर्चीवर बसले, चर्चा सुरू, आणि एक टाकून दिली मानाशी, आणि घोरणं सुरू लगे. मी म्हटलं बाबा आवाज कशाचा येऊ लागला. सगळे मोठमोठ्याने बोलत आहेत, चर्चा करत आहेत, आणि मान टाकूनही दिली, धरधर घोरणंही सुरू. तर सांगा, हे आळसाचं लक्षण आहे का नाही? बसल्या आपल्याला इथे बसून वाटणं, हेही आळसाचं लक्षण आहे. TV जर लावला आणि आवडीचं सिरियल, आवडीचा चित्रपट जर लावला, तुमच्याला लावून दिला, लयच एपिसोड पाहिलेत त्याचे,
आणि आता लय झोप येऊ लागली, लय भूक लागली, आणि नेमकं तो चित्रपट तुम्हाला आवडतो असा काही हिरो हिरोईन कोण असते ते किंवा एखादं सिरियल लागलं तर झोप गायब होते का नाही, भूक गायब होते का नाही? होत म्हणता तुम्ही, म्हणजे होतीच, आणि खरंच होते, होत कशी नाही. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं काही लोक असे असतात बघा, चांगल्या ठिकाणी आळस आणि नको त्या ठिकाणी उत्साह. गणित उलट आहे बघा. चांगल्या ठिकाणी जिथे ऐकायचंय तिथे ऐकू वाटत नाही, बोर होते म्हणते लयच. आणि जे काहीच कामाचं नाही, जे बिघडवण्याचाच कारभार आहे जिथं, तिथं म्हणते मुका बस म्हणते, ऐकू दे मला काय नाही. बाबा म्हातारी आई आमची एखादी, आमचा एखादी म्हातारी बाबा, मुकी बस पोरी, ऐकू दे काय म्हणते ते, मा असं झालं म्हणते, बाबा असं झालं म्हणते. बापा म्हणतात, लोक सांगतात भंतेजी काय सांगा म्हणतात, घर कोणीकडे चाललं म्हणतात, घरात नीट बोलत नाही, घरात नीट वागत नाही, आणि ते टी व्हीवर लागलं की लयच असे आसरू येतात म्हणतात. बापा आमच्या कोणाचे येतही असतील आता, नाही का? असे काही लोक की आपलं कोणीकडे चाललंय गणित बिघडून, आणि दुसऱ्याचं गणित जे बिघडायलं त्याच्यातलं इंटरेस्ट. त्यांनी असं नव्हतं बोलायला पाहिजे म्हणते, त्यांनी असं नव्हतं वागायला पाहिजे म्हणते, त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे म्हणते, त्यांनी यायला पाहिजे होतं म्हणते, म्हणते का नाही? आणि आपल्याला सोडून सगळं हे काही आहे का नाही गणित. आणि इथंच गणित बिघडते मग सगळ्यांचं, आपल्याला सोडूनच वागतात लोक, आणि म्हणून गणित बिघडते. म्हणून भगवान बुद्ध सांगितलं की ज्यांच्यात आळस भरलेला आहे, ज्यांच्या अंगी आळस आहे. आणि पाचवी गोष्ट सांगितली की जे काम धंदा व्यापार करत नाहीत, रिकाम टेकडे आहेत. किती गोष्टी सांगितल्या? 5 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट की दुःखाला सुख मानणारे. दुसरी गोष्ट सांगितली ज्यांचा इंद्रियांवरती संयम नाही. तिसरी गोष्ट सांगितली की ज्यांची जे भोजनात मात्रा जाणत नाहीत. चौथी गोष्ट सांगितली की जे आळसी आहेत. आणि 5वी गोष्ट सांगितली की जे कामधंदा करत नाहीत. हे अवगुण 5 गुण ज्यांच्या ठाई असतील तर भगवान म्हणाले की ज्याप्रमाणे एखाद्या दुर्बल वृक्षाला झाडाला हवा वादळ उन्मळून पाडून फेकून देते, अगदी त्याचप्रमाणे समजतं तुम्हाला. ही बुद्धाची वाणी आहे. भगवान काय म्हणतात की ज्याप्रमाणे भगवान उपमा द्यायचे, उपमेद्वारे समजते ना. तर भगवान काय उपमा दिली भगवंताने आपल्या, की ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी असलेलं दुर्बल झाड असतात, समजते तुम्हाला. एखादी वनस्पती असेल दुर्बल असेल बघा, पूर वगैरे येतो, कपासीच्या शेतातून जर गेला कधी पूर, तर छोटे छोटे झाडं असतात कपासीचे बघा, पूर्ण जातात. कधी कधी पिकं जातात बघा, नदीकाठी असणारे जे शेतकरी असतात त्यांचं पूर्ण खरडून जाते. खरडून म्हणता इकडे, पूर्ण रान शेत खरडून जाते, जे काही पेरलाय जे काही लावलंय त्यांनी, आणि सगळं ते उद्ध्वस्त होते शेत त्यांचं. तर दुर्बल असतात ना झाडं छोटे छोटे. मी नेहमी सांगतो, नदीमध्ये गवत असते, ती असते दुर्बल, पण त्याच्यात कोणता सद्गुण असते? वाकण्याचा, झुकण्याचा. नदीमध्ये, नाल्यात, वड्यामध्ये बघा असं थोडंसं टेमकाड असते, टेकडी असते मातीचं, आणि त्याच्यावर गवत येते बघा, आणि किनाऱ्यावर झाडं राहतात. झाडं असे ताठ, कोणते झाडं ना ताठ, असे मोठे मोठे झाडं, उंचच्या उंच. नदी आहे, पाणी आहे, पाण्याला घाबरलं पाहिजे, हवेला घाबरलं पाहिजे, अग्नीला घाबरलं पाहिजे, विषाला घाबरलं पाहिजे, आणि चिवरधारीला घाबरलं पाहिजे म्हणाले भगवान. घाबरलं पाहिजे म्हणजे असं भिलं नाही पाहिजे, त्यांच्याबरोबर व्यवहार करताना भगवंत म्हणाले घाबरायला पाहिजे. हे वेगळ्या अर्थाने, तो वेगळा विषय आहे. तर मी हे यासाठी म्हणून सांगतोय की ज्याप्रमाणे दुर्बल झाडाला हवा सुटली असता, मोठी हवा जर सुटली असता, ती त्याला मुळा सकट उपटवते आणि फेकून देते, खाली पाडून टाकते हवा दुर्बल झाडाला. अगदी त्याचप्रमाणे जो कोणी व्यक्ती या 5 प्रकारच्या अवगुणांनी युक्त आहे, त्याला त्याचेच अवगुण असे संपवतात, असे उद्ध्वस्त करतात की तो जीवनामधून उठतो, संपतो तो जीवनामधून. सारे लोक त्याला म्हणतात की यांच्यासारखा माणूस पाहिला नाही म्हणतात, ह्या बाईसारखी बाई पाहिली नाही म्हणतात. आळशी पोरांना तुम्ही कधी बोलत असाल, वा लय लोक पाहिले, पोरं पाहिले, म्हणते तुझ्यासारखं आळशी पाहिलं नाही म्हणे कोणी, म्हणते का नाही? काही लोक नको त्याच्यात रमतात. आता दारू पिण्यामध्ये रमतात, ते म्हणते लय आनंद मिळते म्हणते, काम करून आलो म्हणते आणि दारू पितो म्हणते, टेन्शन आहे, असे लोक लय म्हणतात. सांगतात बाप्पा काय काय सांगत नाही लोक, तुम्हाला काय सांगू. त्या दिवशी मी बोलता म्हणालो, म्हटलं आई तुम्हाला जर म्हणत असतील की बा आम्हाला कामधंदा करावं लागतं, लय टेन्शन आहे म्हणून दारू पितो,
तर मी बोलता बोलता हसता हसा म्हणालो, तुम्ही एखाद्या वेळेस बोलून तर दाखवा की मी पिली ते चालते का बा. तुम्हाला बद मारेल म्हटलं ते आहे का ना. म्हणजे लोक लबाड असतात, खोटं असतात, काहीच्या काही लावतात. म्हणजे आम्हाला अकुशल कर्म करू दे, आम्हाला मोकळीक सोडा, असा त्यांचा एक भाव असतो. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे बघा की मी तुम्हाला ह्याला विस्तार करणार होतो, पण वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे विस्तार करत नाही. भगवंताच्या काळामध्ये ही घटना घडलेली आहे. महापाल आणि चुलपाल, महाकाल आणि चुलकाल नावाचे दोन भाऊ होते व्यापारी. एकदम शॉर्टमध्ये एकाच मिनिटात सांगतो. ते भिक्षू झाले, व्यापारानिमित्त भगवंताशी त्यांची भेट झाली, ते भिक्षू झाले. भिक्षू बनल्यानंतर जे महाकाल होते तर ते महाकाल ध्यानी होते, संयमी होते, आळसी नव्हते, दीर्घोद्योगी होते आणि ते ध्यान करून पुढे पुढे गेले आणि अर्हत झाले. त्यांचा जो भाऊ होता चुलकाल तो मात्र आळसी होता, असंयमी होता, भोजनामध्ये मात्र न जाणार होता. हे जे 5 अवगुण सांगितले ते त्याच्यामध्ये होते आणि म्हणून तो काही अर्हत वगैरे झाला नाही. एकदा असं झालं सेठव्य नगरमध्ये भगवान बुद्ध भोजनासाठी, मग हे दोघं पण चांगल्या व्यापारी घरातले होते ना, तर छोट्याशा म्हणजे चुलकालच्या बायकोनं त्यांच्या परिवाराने भिक्षू संघाला भगवंताला भोजनासाठी बोलवलं. त्याच्यामध्ये चुलकाल पण होते आणि घरी गेल्यानंतर मग अगोदर भोजन त्यांच्या घरी होतं म्हणून यांना पाठवलं या भंतीजीला. कुणाला? चुलकाल यांना पाठवलं. हे पाठवलं, घरी गेले अगोदर भगवान बुद्धाला येण्याच्या अगोदर व्यवस्था वगैरे पाहण्यासाठी, तर आपल्या घरी यायचं म्हणून. तर मग हे घरी गेले तर या घरच्या लोकांनी घेरलं यांना. बघा दुर्बल लोक, दारूचं औषध घेतलं म्हणते. कालच एक जणांना सांगितलं काही नाही, भंतेजी दारूचं औषध घेतलं हो, दारू सोडली होती, पण तो कोणता मित्राचं लग्न आलं म्हणे आणि आग्रहानं बोलवलं याला आणि पाजली म्हणे आणि पुन्हा वायाला गेलं म्हणे. होते का नाही असं? होते. ज्या वातावरणात आपण जातो त्या वातावरणामध्ये बरेच लोक मिक्स होतात. तर हे चुलकाल जे होते तर घरी गेले की घरच्यांनी यांना वेडलं. काय दीक्षित झाले तुम्ही, तुम्हाला समजते का? बायका, सोनं नाणं चांदी दागिने हेन तेन, हे कोणाचं मग काय कोणाचं. हे झाले हळवे, कमजोर झाले, चिवर त्यागलन पुन्हा ग्रहस्थ. होते ना असं जीवनामध्ये, होत नाही का? काही लोक म्हणे बा भंतेजी 3 शिबिरं केले म्हणे ना अजून तंबाखू खाते म्हणे. मी म्हणतो कोणते शिबिरं केले? रोज विहारात जाते आणि भांडण करते. घरी येऊ बाई, माझी आई, माझे बाबा, माझे भाऊ, ताई, रोज विहारात जाते म्हणे, घरी येऊन भांडण करते म्हणे. कोणत्या विहारात जाता? कोणाला वंदन करता? कोणाला बुद्धं शरणं गच्छामि म्हणता, कोणाला धम्मं, कोणाला संघं शरणं गच्छामि म्हणता. आपल्यातले अवगुण काढणे म्हणजे बुद्धाला शरण जाणं आहे. आपल्या कायावाच्या मनावर संयम ठेवणे म्हणजे धम्माला शरण जाणं आहे, नाही का? जे जगात चांगले लोक आहे, आदर्श लोक आहेत, जे भिक्खू लोक आहे, त्यांना आदर्श मानून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्यातही त्याग भावना निर्माण करणे, ह्याला संघं शरणं गच्छामि म्हणतात. म्हणजे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर ते चूलकाल गेले गृहस्थी जीवनामध्ये आणि भंतीजी लोक सगळे परेशान झाले. असं कसं काय झालं? भंतीजी होते, भगवंतासोबत राहिले वगैरे वगैरे, घरी गेले. मग पुन्हा काही दिवसानंतर मोठ्याच्या घरचे बायकोनं घरच्यांनी बोलवलं भोजनाला, कारण तिला वाटलं बा हे लहानाच्या बायकोनं बोलवलं, घरच्यांनी बोलवलं, ही आज गृहस्थी झाली तिच्या घरचे, आपण तीच आयडिया लढवू. चोर चोरांना पाहून आयडिया लढवते आणि चांगले चांगल्यांना पाहून आयडिया लढवतात. बघा तुम्ही लढवतात का नाही? श्रद्धा जागणारे जे असतात, धार्मिक असणारे, ते म्हणतात त्याच्या ध्यानामुळे सुधारले का? आम्ही पण ध्यान करतो म्हणतात. विहारात गेल्यानं सुधारले का? आम्ही पण सुधारतो. तुम्ही भंतेजींना बोलवता, भंतेच्या संपर्कात राहतात म्हणून तुमच्यात सुधारणा होते, म्हणून तुम्ही चांगले आहे का? आम्ही पण बोलवतो. पण हे फार कमी लोकांना वाटते. राहुल नगरात यांनाच वाटलं बापा 2 दायबी. सर्वांनाच वाटलं पाहिजे. हे काही म्हणजे पैसे असल्यामुळंच करतात असा काही विषय नाही. कोणाच्या डोक्यात असेल असं तर ते काढून टाकलं पाहिजे. हा श्रद्धेचा विषय आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, विशाखा मिगार माता किती श्रीमंत होती. रोज 2 वेळ विहारात जाणारी होती आणि हजारो भिक्खूंना रोज भोजनदान तेवढ्या श्रद्धेनं देणार होती. अनाथपिंडक सावकार होता, बाकीचे पण सावकार होते, पण रोज भिक्षू संघाला श्रद्धापूर्वक भोजनदान देणाऱ्यांमध्ये अनाथपिंडक आहे का नाही? आणि म्हणून प्रत्येकातच श्रद्धा उत्पन्न होत नाही, प्रत्येकातच धार्मिकता उत्पन्न होत नाही. प्रत्येकच व्यक्ती सज्जन बनेलच, संयमशील बनेलच याची गॅरंटी नाही. तर दुसरे जे महाकाल होते त्यांच्या बायकोनं आईवडिलांनी बोलवलं पुन्हा भगवंताला, भिक्षू संघाला, आणि त्यांना वाटलं बा आता यांना घरी रोखू आपण. हे पण गेले नाही, हे गेले नाही, हे सगळ्यांच्या सोबत गेले
भगवंताच्या सोबत गेले, पण हे आरत झाले होते ना, आणि आरत झाल्यावर त्यांना कोण रोखू शकते, त्यांना कोणी बिघडवू शकत नाही. अर्हताला कोण बिघडवेल, त्यांनी विजयी झालेले असतात ते, त्यांना कोणी बिघडवू शकत नाही. आणि मग भगवंतासोबत गेले, भोजन वगैरे झालं तर अनुमोदनाचं प्रवचन असते, अनुमोदन धम्मदेसना. हे अनुमोदन धम्मदेसनाचं ना, दान दिल्यावरची अनुमोदन दर्शन असते. तर मग महाकाल भंतीजीला एकट्याला ठेवलं भगवंताने, आणि बाकीचे सारे भिक्खू भगवान विहारात गेले. तर भंतेजी लोक जे अर्हत नव्हते ते पुन्हा चर्चा करू लागले. आताच काही दिवसापूर्वी तो लहाना भाऊ घरीच थांबला, आता हे बी थांबते काय, भगवंताला कसं समजलं नसेल वगैरे. असं लोकांना कळते, जसं भंतेजी आताच म्हटले बा, भंतेजीला कळत नसेल का, घड्याळ वगैरे नसेल का, भुका लागल्या नसेल काय. आता आम्हाला कळते, पण आम्हाला हेही कळते की लोक लय अज्ञानात आहेत. भाकरी तर रोज खातील, पंचपक्वान तर रोज खातील, पण भंतेजी तर बार बार येत नाहीत ना, भंतेजी तर ऐकायला बार बार भेटत नाही ना, नाही का. मी आता मगाशी जे म्हणालो की 2 घासाचे 4 घास खाता येतील, आणि नाही खाले तर बापा पिढ्यानपिढ्या उपाशी राहिल्या ना हो. आपल्या बाबासाहेबाला दयामय आली म्हणून आता पंचपक्वान खातो ना, रोजच पुरणाच्या पोळ्या खाऊ शकतो. आणि तुम्ही काय काय खात असाल ते बी रोजच खाऊ शकता ना, तुम्ही खाऊ शकत नाही का. मालामाल बनवलं का नाही बाबासाहेबांनी. आणि म्हणून प्रत्येकच ठिकाणी धम्मदेसनेच्या ठिकाणी मी तर म्हणतो आपल्या लोकांना भाकरीचा विचार करत राहू नका, भोजनाचा विचार करू नका. लग्नात गेल्यावर करा विचार बा, भंतेजी जिथं नसतील, धम्मदेसना जिथं नसेल तिथे करा विचार बा, नाही का. पण अशा ठिकाणी खरंच विचार करत असेल तर हे 5 अवगुणांनी युक्त आहात तुम्ही. समजा जे कोणी करत असतील तर त्यांच्यामध्ये हे 5 अवगुण आहे. तर महाकाल भंतेजी अनुमोदनासाठी थांबले. धम्मदेसना देण्याच्या अगोदर घरच्यांनी त्यांनाही वेढलं. तुम्हाला काय समजते का, आणि एवढे मोठे तुम्ही व्यापारी होते, आणि तुम्ही असे होते, आणि तुम्ही तसे होते, आणि हे सोनं काय करावं, मग आम्ही बायका काय करावं वगैरे वगैरे, घरी कोणीच नाही. पण हे शांत आणि संयमी झालेले होते, यांनी प्रतिक्रिया दिल्या नाही. उलट धम्मदेसनेमध्ये जीवन कसं नश्वर आहे आणि क्षणभंगूर आहे, सगळं काही इथंच ठेवून जावं लागणार आहे. मीही मरणधर्मी आहे आणि तुम्हीही मरणधर्मी आहे. ज्याला आपण मी आणि माझं समजतो ते सगळ्यांनाच इथंच ठेवावं लागणार आहे, आणि आपण इथून चालल्या जाणार आहे. या साराचा उपदेश महाकाल भंतेजींनी त्यांना केला आणि सांगितलं की जीवन असंच आहे, याच्यात रमू नका, या दुःखाला सुख समजू नका. समजते तुम्हाला. म्हणून मग भंतेजींना भिक्षू लोकांनी ज्या विचारले की भगवान त्यांना कशाला घरी ठेवलं, ते थांबतील, तर भिक्षू लोकांना उद्देशून मग ही गाथा म्हणाले भगवान बुद्ध की ज्यांच्यामध्ये आळस नाही, जे सुखाला दुःख म्हणून पाहतात, ज्यांच्यामध्ये इंद्रिय संयम आहे, ज्यांच्यामध्ये आळस नाही, जे उत्साही असतात आणि कामधंदा म्हणजे व्यापाराच्या बाबतीत, मेहनतीच्या बाबतीत ज्यांच्यामध्ये उत्साह असतो, अशा 4-5 गोष्टी, आणि ज्यांच्यामध्ये श्रद्धा असते बुद्ध धम्मसंघाच्या प्रती, ते डळमळत नाहीत, डगमगत नाहीत, त्यांची डामाडौल मनाची अवस्था नसते, ते विजयी असतात. आणि जसं पर्वताला कोणीच हरवू शकत नाही. हरवू शकते काय? पर्वताला, डोंगराला, पहाडाला कोणी हलवू शकते? किती हवा सुटली तर हलते का तो? नाही हलवू शकत. भगवान म्हणाले मग ज्यांच्यामध्ये याच्या उलट जे 5 सद्गुण आहेत, तर त्यांना ज्याप्रमाणे पर्वताला हवा हलवू शकत नाही, त्याचं काहीच बिघडवू शकत नाही पर्वताचं, अगदी ज्याच्यामध्ये ह्याच्या उलट असलेले 5 सद्गुण असतील ना, तर त्यांचं कोणीच वाईट करू शकत नाही, ते डगमगू शकत नाही. त्यांना प्रसन्न राहण्या वाचून, आनंदी राहण्यापासून, दुःखमुक्त राहण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. अशा आशयाचा हा उपदेश आहे. आज सौम्याचा हा जन्मदिवस आहे. खरं तर महान पुण्यवान आहे सौम्या, छोटीशी बालिका आपली. 3 भंतेजी आले, 3 रत्न आले ना, बुद्ध धम्मसंघ आले आपल्या घरी. अजून काय पुण्य पाहिजे हो. असे लय लेकरं कोणत्या कोणत्या नंबरला लागलेले पाहतो आम्ही, पण त्यांच्या निमित्ताने भिक्खू संघाला घरी बोलवलंय बा, त्यांच्या निमित्ताने धम्मदेसना ठेवली आहे बा. तर असे काही जास्त लेकरं नाहीत. याचा अर्थ असा म्हणत नाही मी पण सांगतोय पुण्य द्विगुणित करण्यासाठी, तुमचं जे पुण्य आहे, बाळांचं पुण्य जे आहे ते द्विगुणित करता आलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. निश्चितपणे आज आपल्या पालमकर परिवाराच्या वतीने, वावळे परिवाराच्या वतीने आणि आमच्या भगिनी वैशालीताई सोनसळे, अंबेजोगाईच्या ताई, या सर्वांच्याच वतीने आम्हाला जे काही इथे बोलावून आपण दानपुण्य केलं आहे, धम्मदेसनेचं आयोजन केलं आहे, हे सर्वस्वी पुण्य, याचं सर्वस्वी श्रेय आपल्या सौम्या सोलापूरवाले तर राहिले बापा, सुचिताताई कांबळे आणि सगळाच परिवार अत्यंत धार्मिक आहे. किती बहिणी आहे तुम्ही? 3 बहिणींनी एकच भाऊ धम्मपाल, एक धम्मपाल आहेत आणि 3 बहिणी आहे.
आई बाबा सगळाच परिवार खरोखरच धार्मिक आहे, अत्यंत श्रद्धावान आहेत. नेहमी सातत्याने आमच्या संपर्कात राहतात, तब्येती वगैरे विचारतात. मी नेहमी सांगतो, बरेच लोक कामापुरता मामाच करतात आमच्या बाबतीत. हो, आमच्या लग्नाला या म्हणतात भंतेजी, आणि तुमच्यावर आमची लय श्रद्धा आहे. लग्न लागलं, त्याला लेकरं बाळ होतात, आणि नंतर ती 1 वर्षाचं होतं त्याचं पोरग, भंतेजी तुमच्याच हातानं लग्न लागलं होतं, वाढदिवसाला एकदा या म्हणते. वाढदिवस झाला की त्या पोराचा साखरपुडा, भंतेजी तुमच्याच हातानं नाव ठेवलं वाढदिवस झाला म्हणते, या म्हणते. तिन्ही दानं एकदा देऊ म्हणते, आणि तेव्हाच या. असे लय लोक आहेत, तुम्हाला सांगतो. हे कानं पिळत असतो आपण, खरंच आहे तुम्हाला सांगतो. आपण काही नाव वगैरे देत नाही, ठेवत नाही, कोणाला दूषणं देत नाही, पण फार कमी लोक असे आहेत की ज्यांना अहो भाग्य लाभते भंतेजी लोकांचे मायबाप बनण्याचे, जे विचारपूस करू शकतात, सुख दुःख जे आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे भिक्षूंना समजतात, आपल्या भावासमान भिक्षूंना समजतात. भगवान म्हणाले ते भिक्षूंच्या मायबापा समान असतात, बहीण भावा समान असतात. आणि किमान आपल्या घरचं कोणी भंतेजी देता नाही आलं तर जे कोणी भिक्षू आहेत, सिलवान गुणवान विनयधारी काम करणारे, आपण त्यांच्यामध्ये आपल्या मुलाला भावाला पाहिलं पाहिजे. आणि केवळ पाहिलं पाहिजे म्हणजेच काय, तर आपलं कर्तव्य काय आहे, आपल्या मुलाबाळाच्या प्रती जे कर्तव्य करतो तेच कर्तव्य भिक्षूंच्या प्रतीसुद्धा पार पाडलं पाहिजे. आणि हा सोनसाळे परिवार असेल, कांबळे परिवार असेल, यांचं देवरे परिवार तर राहून गेला. देवरे सर आमचे पालीचे प्राध्यापक आहेत, आणि आमचे कांबळेताई, संपूर्ण आई बाबा पण आमचे वावळे, या सगळ्यांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. अशीच आपली धार्मिकता आणि श्रद्धा वृद्धिंगत होत राहो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून आपल्या सौम्याच्या निरोगी उदंड आयुष्याची मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.